नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शास्त्रानुसार वरुथनी एकादशीचे व्रत केल्याने 10,000 वर्ष तपस्या केल्याचे पुण्य प्राप्त होते. या व्रतामुळे माणसाच्या या जन्मातील आणि मागच्या जन्मातील सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. पौराणिक कथेनुसार राजा मानधनाने या व्रताच्या प्रभावानेच मोक्षाची प्राप्ती केली होती. हे व्रत सौभाग्य वाढवणारे, दुःखाचे निवारण करणारे आणि जीवनामध्ये सर्व सुख समाधान, पद, पैसा, प्रतिष्ठा, समृद्धी वाढवणारे आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा वराह अवताराची पूजा करण्यात येते. तिथीनुसार ही एकादशी 13 एप्रिलला सकाळी 1:16 ला सुरू होऊन 14 एप्रिलला 1:08 आहे. अनेक वर्षांच्या पंचांगणेनुसार ही एकादशी योग्य तिथीला आणि उद्या तिथीला 15 वर्षांहून अधिक काळानंतर विशिष्ट प्रकारे म्हणजे सोमवारी आली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. पिवळे फूल आणि तुळशीची माळ अर्पण केली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा मंत्र जाप केला जातो. रात्री जागून भजन कीर्तन करतात. या एकादशीचा आपल्या जीवनावरती खूप सकारात्मक परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार ही एकादशी खूप दुर्मिळ आणि शुभ मानली जाते. ती तब्बल 151 वर्षानंतर येत आहे. या दिवशी चतुर्ग्रही योग, त्रिपुष्कर योग, सौभाग्य योग, सर्वार्थसिद्धी योग असे अनेक दुर्मिळ योग निर्माण होत आहेत. 12 राशींपैकी कोणत्या राशींना ही एकादशी शुभफलदायी आहे हे आता आपण पाहणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी वरुधिनी एकादशी ही खूप भाग्यकारक ठरणार आहे. दुर्मिळ राजयोग भाग्य उघडवणार आहेत. या राशीच्या जातकांची खूप भरभराट होणार आहे. स्वामी ग्रह मेनेत उच्चेचा जाऊन चतुर्ग्रही योग तयार होत आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग भेटतील. जुनी आर्थिक देणी आणि कर्ज फिटतील. 151 वर्षांनंतर येणारा योग तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये यश भेटेल. व्यावसायिकांना हा काळ मोठी गुंतवणूक करणारा आहे. व्यवसायात विस्तार होईल. कुटुंबात बऱ्याच दिवसापासून जर भांडणे असतील तर ती दूर होऊन आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक सौख्य भेटेल. अधिक भाग्य उजळवण्यासाठी भगवान विष्णूंना पांढरी मिठाई अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा. दुसरी रास आहे मिथुन रास. या दिवशी ग्रह बदलामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहेत. बुध ग्रह चतुर्ग्रही योगात असल्यामुळे योग्य ते निर्णय घ्याल. कठीण परिस्थितीतून मार्ग काढाल. अडकलेली सर्व कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी हा काळ खूप चांगला आहे. अचानक पैसे मिळतील. आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश भेटेल. स्पर्धा परीक्षा चांगल्या जातील. नोकरीच्या शोधामध्ये असाल तर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये किंवा सरकारी नोकरी मिळण्याचे प्रबळ चान्सेस आहेत. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. नवीन ओळखी होतील. त्यातून फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विष्णूंच्या मधुसूदन स्वरूपाची पूजा करा. तुळशीची पाने अर्पण करा. गरिबांना पिवळी फळे दान करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. यश भेटेल. तिसरी रास आहे धनुरास. वरुथिनी एकादशी धनु राशीसाठी भाग्यदायाची ठरणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह गुरु असल्यामुळे विष्णूची विशेष कृपा या राशीवर राहणार आहे. त्यामुळे कामांना गती येईल. नवीन कामे मार्गी लागतील. नशिबाची साथ भेटेल. महत्त्वाची कामे हाती येतील. व्यवसायामध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य भेटेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग भेटतील आणि त्यातून पैसा भेटेल. सेव्हिंग ही होईल. या दिवशी दानधर्म किंवा पूजा केल्याने मानसिक शांतता भेटेल. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. अनेक धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग निर्माण झाला आहे. कुटुंबातील सदस्यांशी जर काही मतभेद असतील तर ते दूर होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहणार आहे. भावंडांकडून किंवा जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल. तुमचा भाग्योदय खूप लवकर व्हावा यासाठी भगवान विष्णूंना केशरयुक्त खीर अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. चौथी रास आहे मीन रास. चतुर्ग्रही योग हा मीन राशीतच होत असल्यामुळे त्याचा सर्वाधिक सकारात्मक प्रभाव तुमच्यावर होणार आहे. याच राशीत ग्रहांची युती होत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. त्यातूनही खूप फायदा होईल. मान सन्मान वाढेल. बॉसकडून कौतुक होईल. कामाच्या ठिकाणी स्वतःचा प्रभाव वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गाने पैसे येत राहतील. जुनी येणी येतील. आधी कधी गुंतवणूक केली असेल तर त्याचे आता चांगले रिटर्न्स मिळतील. दीर्घकाळापासून काही शारीरिक व्याधी असतील तर त्या आजाराचे निदान होऊन प्रकृती सुधारेल. नोकरीतील बदलासाठी हा काळ अत्यंत चांगला आहे. नशिबाची पूर्णपणे साथ लाभल्यामुळे कामातील अडथळे दूर होऊन कामे वेळेआधी पूर्ण होतील. सक्सेस लवकर भेटण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. हरभरा डाळ किंवा केळीचे दान करा. या झाल्या 12 राशींपैकी 4 राशी ज्यांचे भाग्य आता वर्धिनी एकादशीपासून बदलणार आहे. तुमची रास यामध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.